घोड्यावर बसलेला मनोजदादांचा व्हिडिओ. जणू हंबीर मामा रणांगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. वाऱ्याची झुळूक अंगावर घेत दादा जसे घोड्यावर बसले होते तसंच काहीसं महाराजांनी तोफाच्या आवाजात गडकोटांवर हिंदवी स्वराज्य उभारलं होतं. आज जणू मावळे पुन्हा एकदा जिवंत झालेत आणि त्यांच्या पुढे मनोजदादा, आधुनिक काळातील शिवबांचा सेनापती. त्या क्षणी असं वाटत होतं की जर इतिहास पुन्हा लिहायचा असेल तर ह्या चित्रानं सुरुवात व्हावी. एक मराठा योद्धा एका घोड्यावरून पुन्हा न्यायासाठी मोर्चा काढतो आहे. काळ्या गॉगल मागून झळकणारे ते डोळे जणू म्हणत होते की ही लढाई फक्त माझी नाही, ही लढाई लेकरांच्या भविष्याची आहे. त्या ऐनकातून चमकत होता शेतकऱ्यांचा सन्मान, मातीतल्या मावळ्यांचा अभिमान आणि मराठ्यांच्या एकीचं बळ. घोडा हळूच चालू लागला आणि लोकांचा श्वास थांबला. कारण तो घोडा नाही, ती चाल आहे न्यायाच्या दिशेने उभ्या झालेल्या नव्या स्वराज्याची. मनात आवाज गडगडला आणि घोषणा निघाली, जय शिवराय. आणि त्या घोषणासोबत असं वाटलं जणू छत्रपतींचा आत्मा दादांच्या पाठीशी चालला आहे. त्या क्षणी अंगावर शहार आला, डोळ्यात पाणी दाटलं आणि मनात एकच विचार आला, हा फक्त नेता नाही, हा तर आपल्या समोर असणारा शिवबांचा अंश आहे.